नमस्कार मित्रांनी, माझं नाव अक्षय, माझं वय 26 आहे. मी तुम्हाला सध्या महिन्याभरापूर्वीच घडलेली एक खरी गोष्ट सांगणार आहे. माझा लहानपणीचा मित्र राकेश, त्याचा घरी माझं येणं जाण असायचा. तो गोव्याला जॉबला असायचा. त्याचे वडील कोरोनामध्ये गेले होते. तेव्हापासून ते एकटे असायचे, परंतु राकेशची कंपनी तिकडे असल्यामुळे राकेश जास्त वेळ तिकडेच असायचा. महिन्यातून एकदा यायचा. राकेशची आई दिसायला गोरीपान खूपच छान दिसायची. तिचे बॉल आणि गांड खूपच भरलेली होती. तिचे वय 40 होते. मला तिच्याबद्दल कायमच झवायचे विचार यायचे. परंतु मित्राची आई असल्यामुळे मी कायम माघार घ्यायचो. मला असं वाटायचं, राकेशची आई अलकाला कोणीतरी झवत असेल. नवरा जाऊन 3 वर्ष झाले तरीही अजून भरलेली दिसायची. मला त्याची आई खूप प्रेमाने बोलायची. त्यांना माझ्याबद्दल खूप प्रेम वाटायचं. मला म्हणायची, येत जा बाबा, तू असला की मला आधार वाटतो. मी म्हणायचो, हो काकी, मी येत जाईन. आमचं आणि त्यांच्या घर जेमतेम 20 मिनिटाच्या अंतरावर होत. मी कधी कधी काकीकडे जाऊन जेवण करायचो. तिथून येताना काकीचा ब्रा आणि चड्डीवर मुठं मारून यायचो. काकीची ब्रा आणि चड्डी पाहूनच माझा लावडा उसळ्या मारायचा. एक दिवशी राकेशचा मला कॉल आला. तो म्हणाला, अक्षय, तुला वेळ असेल तर तू आईसोबत गावी जातोस का? आमची जागा नावावर करून घ्यायची आहे. तू सोबत गेलास तर मला चिंता लागणार नाही. मी म्हणलं, ठीक आहे, जाईन मी. काकीचा संध्याकाळी कॉल आला, अक्षय, आपल्या जायचं आहे, येशील का तू माझ्यासोबत? मी म्हणलं, हो काकी, हक्काने सांगा, कधीही इतका संकोच नका करू. काकी खुश झाली. मग दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही निघायची तयारी केली. त्यांच्या गाव कोल्हापूरच्या पुढे सावंतवाडीला होत. आमची ट्रॅव्हल्स रात्री 11 स्वारगेटहून होती. काकी आणि मी माझ्या गाडीवरून स्वारगेटला गेलो. ट्रॅव्हल्स अर्धा तास उशिरा येणार होती. काकी म्हणाली, अक्षय, गावाकडे आपण फिरू. आमचं गाव, शेती सगळं फिरवते, 23 दिवस जाऊ. मी म्हणलं, हो काकी. काकी बोलली, माझ्यासोबत तुला कंटाळा नाही ना येणार? मी म्हणालो, नाही काकी, तुम्ही सोबत असल्यावर छान छान वाटत. काकी थोडी मिश्किल हसली. त्या दिवशी काकीने गुलाबी रंगाची साडी आणि खूप फिकट रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्यातून त्यांची पांढऱ्या रंगाची ब्रा उठून दिसत होती. माझ्या लवडा ते बघून कडक झाला. आमची ट्रॅव्हल्स आली. स्लीपर सीट मध्यभागी होते. खूप छान आणि खूप प्रिवसी होती त्यात. आम्ही झोपायची तयारी केली. मी बोलो, काकी तू आज झोप, मी बाहेर झोपतो. तिने होकारांनी मान डोलवली. आम्ही गप्पा मारत बसलो. काकी म्हणाली, अक्षय, तुला झोप येईल का? मी हसत होतो. काकी, चुकून माझा हात तुमचा अंगावर पडला तर तुम्हाला राग नाही ना येणार? ती बोली, अस का बोलतोस? मी बोलो, मला कसली झोपायची सवय आहे, त्यामुळे विचारलं. काकी हसत बोलली, वेड्या, झोप, एवढं काय लाजतोस? मग आम्ही झोपायला लागलो. काकीचा चेहरा खूप छान दिसत होता. असं वाटत होत काकीला किस कराव. गाडीतल्या लाईट्स बंद झाल्या. थोड्याशा उजेडात काकीची उघडी पाठ, मानेवरचा तेळ मला स्पष्ट दिसत होता. माझा लवडा थांबायचं नाव घेत नव्हता. मी काकीचा पायामध्ये हळूच पाय घातला. काकी खूपच बिनधास्त झोपायची. तिला अजिबातच कसली आठवण नसायची ती घरी आहे का बाहेर. मी त्याचाच फायदा घेतला. हळूहळू एका पायाने काकीची साडी वर करायचा प्रयत्न करत होतो. माझा पाय सरकत मांडीपर्यंत आला होता. मी थोडं खाली सरकून मांडीला हात लावून निकला गांडीकडून हात लावायचा प्रयत्न करत होतो. तोपर्यंत झोपेतच काकीने माझ्याकडे तोंड केले व माझ्या अंगावर हात टाकला आणि माझा चेहरा आणि तिचा नाक आणि ओठाच्या मध्ये होता. मला तिचा गरम श्वास जाणवत होता. प्रत्येक श्वासातून येणारी गरम वाफ माझ्यातला पुरुष जागा करत होती. मी ओठ जवळ घेऊन गेलो आणि डोळे बंद केले. माझ्या अंगात शहारे आले. मी मनातच विचार केला, जे व्हायचं ते होऊ दे, आज तोंडात तोंड घालायचं. मी माझी जीभ बाहेर काढून तिचा ओठातून तोंडात घातली. काकीला जोरात सुसकारे सोडत होती. मी माझ्यावर प्रतिकार करू शकत नव्हतो. काकी सुद्धा थोडासा प्रतिसाद देत होती. तिला थोडीशी जाग आली. तिला कळलं, आपल्या तोंडात अक्षयने तोंड घातलाय. पण ती प्रतिकार करू शकत नव्हती. तिला सुद्धा ते आवडायला लागलं. मी जवळ ओढून तिला खूप जोरात किस करायला लागलो. काकी जागी झाली. म्हणली, अक्षय, सोड, चुकीचं आहे. तिचा नकार शांत होत होता. तिच्यातल्या बाईला ते आवडू लागलं होत. मी हळूच कानाजवळ जाऊन म्हणलं, अलका, एकदा झोपू दे, मला खूप इच्छा आहे, तुला झवायची, कुणाला नाही कळणार. असं बोलून तिचा कानाची पाळी चोखली. तिचा अंगावर काटा आला. मी हळूच तिचा ब्लाऊजच्या हुक काढून तिचे बॉल तोंडात घेतले.
निप्पल ओढून पूर्ण बॉल तोंडात घेत होतो. तिचा विरोध खूप शांत झाला होता. तिने पूर्ण ब्लाऊज काढून टाकला. मला वेड्यासारखं जवळ ओढून घेतलं. मी तिचा काखेतून येणारा वास मला जास्त वेळ लावत होता. मी तिचा पायाकडे तोंड करून झोपलो. तिचे निक काढून टाकली. तिचा पुच्छे तोंड घातल्यावर तिच्या मांड्या एकदम घट झाल्या. ती कानायला लागली. चाट चोख म्हणायला लागली. 15 मिनिट चाटल्यावर ती पूर्ण झडून गेली. मी सगळा रस पिऊन टाकला. मी तिचा अंगावर आलो. म्हणाली, बाळा झवणारे, मला 3 वर्ष उपाशी आहे मी तुझीच आहे. झव तुझ्या अलकाला आहे. बोलणं ऐकताच मी तिचा तोंडात तोंड घातलं. माझा लवडा तिचा पुच्छीवर टेकवून जोरात झटका दिला. तिला खूप बरं वाटलं. माझ्या पाठीवर नखं रुतवून मला झवून घेत होती. मी अलका झवाडे, खूप बरं वाटतंय. किती दिवस तुझी आठवण काढत होतो. तिच्या चेहऱ्यावरचा घाम तिचा आनंद दाखवत होता. मला म्हणली, झव असंच जोरात. किती मोठा आहे तुझा घाल, आत दुखू दे आज मला. सलग 15 मिनिट झवल्यावर माझं वीर्य तिचा पुच्छेत मी भळाभळा सोडले. माझा लवडा बाहेर काढताच सगळं वीर्य तिचा मांडीवरून बाहेर आले. आम्ही घमाघूम झालो. शांत चादरीत पाडून होतो. रात्रीचे 3 वाजले होते. तासभर झोपल्यावर परत माझा लवडा उठायला लागला. अलका म्हणाली, माझ्या गांडीत तोंडात घाल ना आणि मला तुझा लवडा दे तोंडात. आम्ही 69 पोझिशन मध्ये आलो. मी तिच्या गांडीत जीभ घालून तिची गांड चाटली. तिने पण माझा लवडा खूप भारी चोखला. तिचं तोंडात तिचीच निक्कर कोंबून ती चोरगण बंद केले. रात्री गांड मारून तिचा भोसा केला. असं आम्ही एक रात्रीत 23 वेळा जपले. सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही आवरले. गाव आलं. आम्ही खाली उतरलो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. पण आम्ही नजर मिळवू शकत नव्हतो.